नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्याचबरोबर निराधार बांधव जे आहेत या योजनेअंतर्गत लाभ घेणारे यामध्ये विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असे जे सगळे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी फेब्रुवारीच्या महिन्यासाठीचा हप्त्याची अपडेट आपण सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये. तर शासकीय सुट्ट्यांच्या कारणामुळे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसामध्ये लाभ जो आहे वितरणाची प्रक्रिया ही झाली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आहेत. काही अपडेट जे आहेत युट्यूब चॅनल मार्फत दिल्या जात आहेत की पैसे जमा झालेत, मात्र ते 100% खरी अपडेट नाहीये. तर याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्या 11 वाजल्यापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा जमा होणार आहे. त्याचबरोबर दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधीची कमतरता आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे काही लाभार्थ्यांना यावेळेला सुद्धा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा लाभ मिळू शकत नाहीये. म्हणजे सगळी त्यांची प्रक्रिया पूर्ण असेल, केवायसी असेल, डीबीटी असेल, सगळं असेल तरी सुद्धा त्यांचा लाभ जो आहे हा मिळणार नाहीये. तर असे कोणते लाभार्थी आहेत सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्यासाठीच मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात जी महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे, सगळ्यांना माहिती आहे. यामध्ये दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यासारख्या असुरक्षित घटकांना दरमहा आर्थिक अनुदान दिली जातात. सगळ्यांना माहिती आहे अनुदान 1500 रुपये, जेच 1500 रुपये निराधार बांधवांना आहे आणि दिव्यांग बांधवांसाठी 2500 असलं तरी ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतं. आता या योजनेचं महत्व असं आहे की लाभार्थ्यांना नियमित जे निराधार बांधव आहेत या योजनेवर अवलंबून असतात, म्हणजे दिव्यांग असतील किंवा इतर निराधार असतील त्यांच्यासाठी नियमित आर्थिक आधार जो आहे हा दिला जातो, ज्यामुळे त्यांचं जीवनमान समाजातील जे यामध्ये दुर्लभ घटक आहेत यांच्या जीवनमान सुधारते आणि त्यांच्या दैनंदिन गरजा या भागवल्या जातात. मात्र पाहू शकता लाभ घेण्यासाठी अर्ज, पत्रव्यवहार आणि कार्यालयामध्ये फेऱ्या मारायला लागतात, ज्यामुळे अनेकदा चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळत नाहीये. काही वेळेला 10 ते 20 वेळा काही लाभार्थी यामध्ये तहसील कार्यालयामध्ये फेऱ्या मारून सुद्धा त्यांची केवायसीचा प्रॉब्लेम, केवायसीची समस्या असते आणि त्यांचा लाभ त्यांना मिळत नाहीये. तर आता सध्याची जी अपडेट आहे, सध्याच्या घडीची फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने वेबसाईटवर जे पोर्टल आहे या पोर्टलवर नोटिफिकेशन जारी करून सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा सोमवारी म्हणजे उद्या दिवसभरामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आणि हे नोटिफिकेशन नंतर काढलं गेलं कारण दिव्यांग मंत्रालयाकडून निधी जो आहे हा मंजूर झालेला नव्हता. म्हणजे पाहू शकता यामध्ये असं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं की लाभार्थ्यांना त्यांचा जो लाभ आहे हा दिला जाईल उद्यापासून. मात्र त्यानंतर जे नोटिफिकेशन आहे हे काढलं कारण यामध्ये निधी मंजूर नव्हता अशा पद्धतीची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. तर आता महत्वाचा जो प्रश्न आहे की नक्की निधी लाभार्थ्यांसाठी वाटप करण्यासाठी शासनाकडे निधीची कमतरता आहे का, सगळ्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे किंवा नाही. तर मंत्रालयाकडून जर निधी मंजूर झाला नसेल तर लाभचं वाटप कसं केलं जाईल. मात्र सध्या तरी अशा पद्धतीची अपडेट आहे की उद्यापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. तर पाहू शकता काही लाभार्थ्यांनी सांगितलं की त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 किंवा जे 2500 आहेत जे काही जमा झाले, पण ज्यांनी सांगितलं त्यांनी कमेंट केल्या, त्याच बरोबर त्यांनी मेसेज केले, त्यांच्याकडे कोणताही स्क्रीनशॉट किंवा त्यांचा SMS त्यांना पैसे आलेल्याचा हा त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळं या माहितीला कोणताही खरा आधार नाहीये, प्रूफ नाहीये. तर पाहू शकता काही युट्यूब चॅनलवर सुद्धा व्हिडिओमध्ये वितरण सुरू झाल्याबाबतची माहिती दिली जाते, पण वैयक्तिक माहितीशिवाय तुम्ही खात्री करू शकत नाही. कारण काही ठिकाणी पैसे जमा झाल्याचे ऐकण्यात येते, पण सर्व लाभार्थ्यांना उद्या सोमवारी पैसे मिळतील. मी सध्या ज्या लाभार्थ्यांना जे आपले संपर्कात आहेत त्यांच्याशी व्यक्तिशः मी चौकशी केली असता अद्यापही त्यांचा लाभ
हा जमा झालेला नाहीये, त्यामुळे 100% अजूनही जमा झाला नाही. मात्र उद्यापासून हा होण्याची शक्यता आहे. उद्या 11 वाजेपर्यंत 10-11 वाजेपर्यंत अजून स्पष्टता येईल. सकाळी आपण याबाबत व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न असेल अपडेट आल्यानंतर, तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आता विभागाशी तुम्ही संपर्क केलात टोल फ्री नंबरवर तर कधीच तुम्हाला खरी माहिती किंवा चांगली अशी माहिती प्राप्त होत नाही. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य आणि दिव्यांग मंत्रालय यांच्यामध्ये कोणताही समन्वय हा सध्या दिसत नाहीये, ज्यामुळे या सध्याच्या समस्या आहेत अशा पद्धतीच्या निर्माण झाल्या आहेत. आता दिव्यांग मंत्रालयाने काय सांगितलं की फेब्रुवारीसाठीचा निधी हा उपलब्ध नाही किंवा मंजूर झालेला नाही. तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग जो आहे या विभागाने नोटिफिकेशन जारी केलंय. यामध्ये त्याने स्पष्ट सांगितलंय वेतनासाठी दिव्यांग मंत्रालयाचा अहवाल किती लाभार्थ्यांना पैसे द्यायचे असतात आवश्यक असतो, पण तो उपलब्ध नाही आणि काही अतिरिक्त निधी असल्याचं वितरण शक्य आहे. पाहू शकता जर अतिरिक्त निधी असेल तरच वितरण शक्य आहे आणि ही निधीची कमतरता योजनेच्या म्हणजे सध्या जो लाभ आहे ह्या देण्यामध्ये अडथळा आणते आणि लाभार्थ्यांमध्ये सुद्धा गोंधळ निर्माण होणार आहे. आणि या समस्येमुळे सोमवारी पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील का नाही याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. नोटिफिकेशन काढलं गेलं असलं तरी काही ठिकाणी वितरण हे सुरू असू शकतं. जर निधीची उपलब्धता असेल त्या ठिकाणी जिल्हा आणि तहसील अंतर्गत तर निधी हा वाटप केला जाऊ शकतो, वितरण हे होऊ शकतं. तर प्रशासकीय आणि तांत्रिक मदतीसाठी जे हेल्पलाईन नंबर आहेत योजनेच्या लाभासाठी UDID बद्दलच्या किंवा KYC असेल, आधार बँक लिंक या संबंधी समस्या असल्यास आपले जे यामध्ये जे माहिती आहे ते संपर्क जो आहे हा केला जाऊ शकतो. तर यामध्ये दिव्यांग संघर्ष, दिव्यांग सामाजिक संघटनेचे यामध्ये प्रतिनिधी आहेत, यामध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट हा केला जाऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी ही अशी आहे, पाहू शकता की दिव्यांग निराधार बांधवांना उद्यापासून लाभ जो आहे त्यांचा फेब्रुवारी महिन्यासाठीचा हा जमा होणार आहे अशा पद्धतीचे अपडेट आहे. कारण शासकीय ज्या सुट्ट्या होत्या शनिवार आणि रविवार या कारणामुळे दोन्ही दिवसामध्ये लाभ जमा होऊ शकला नाही. मात्र उद्यापासून वितरणाची प्रक्रिया नॉर्मल पद्धतीने सुरू होईल अशी अपडेट आहे. मात्र जो नोटिफिकेशन आहे हे काढलं गेलं आहे याचं कारण म्हणजे जो वितरण आहे करण्यासाठी काही ठिकाणी निधीची कमतरता भासू शकते. त्यामुळे काही लाभार्थी या महिन्यामध्ये सुद्धा वंचित राहू शकतात आणि योग्य ती माहिती त्यांनी अपडेट न घेतल्यास त्यांना या महिन्याच्या हप्त्यापासून पुन्हा एकदा वंचित राहावं लागू शकतं. त्यासाठी जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या निराधार शाखेमध्ये जाऊन तुमची सगळी प्रोसेस चेक करा आणि या अंतर्गत तुमचा लाभ जो आहे, तुमच्या हक्काचे जे पेन्शन आहे, तुमचा हक्काचा जो हप्ता आहे निराधार योजनेअंतर्गत तो कसाही तुम्ही मिळवू शकता. तर अशा पद्धतीने उद्या आपण सकाळी पुन्हा एकदा 10-11 नंतर जी काही अपडेट येते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे झाले जमा झाले तर त्याबाबत सुद्धा महत्त्वाच्या अपडेट आपण अशाच घेणार आहोत. निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.